दिनांक 16 जून 2025 रोजीची ही लागवड आहे. 16, 17, 18 3 दिवस लागवड झाली होती. आता आमची हळद काढायला सुरुवात केली आहे. आपण पाहू शकतो की या परिस्थितीची हळद आहे. मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी हळदीची कंडिशन जाणवत आहे. लाग व्यवस्थित आहे आणि शेंगाचं वजन, लांबी खूप चांगली प्रकारे आहे. मजुराच्या साहाय्याने ही हळद काढणं सुरू आहे. 2 दिवस झाले आहेत हळद खताला सुरुवात करून. थोडे काम असल्यामुळे व्हिडिओ घेण्यात आला नव्हता. या प्रकारची हळदी सध्या कंडिशन आहे. मागे 8-10 दिवसाआधी पाणी झाल्यामुळं रान एकदम नरम झालं आहे. त्यामुळे हळद चांगल्या प्रकारे खतून येत आहे. यावेळेस हळदीचा या ॲव्हरेजमध्ये थोडीशी वाढ होईल अशी अपेक्षा आहे. कारण आपण वेळोवेळी चांगल्या प्रकारे हळदीचं जे नियोजन केलं होतं त्याचा खूप चांगल्या प्रकारे इथं परिणाम मिळत आहे असं दिसून येते. आपण आता पाहू शकतो की प्रत्यक्ष पोत्यामध्ये भरलेली हळद आहे. आता यावर्षी मी बेनं न निवडता अशीच ठेवायचा विचार सुरू आहे. कारण त्याची बेनं निवडण्याची आवश्यकताच वाटत आहे. सरासरी 50 ग्रॅम एका शेंगाचं वजन असेल असे आपण बेनं निवडून घेतो. आम्ही काटा करून पाहिला होता तर प्रत्येक शेंग ही सरासरी 50, 55, 60 ग्रॅमपेक्षा वरतीच आहे. त्यामुळे बेनं निवडताना मजुराचा खर्चसुद्धा वाचवण्यासाठी यावर्षी सुद्धा प्रयत्न करून पाहू. मला तरी असं वाटते का यावर्षी आपल्याला बेनं निवडायची आवश्यकता पडणार नाही. प्रत्यक्ष आपण एकदा पाहू शकतो. प्रत्येक पोत्यातली आपण आता हळद दाखवतो. ही पहा साईज, लांबी, कुरकुरीचं प्रमाणसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे. विक्री 180-85च्या वरी उतार जाईल अशी अपेक्षा आहे सध्या. भरपूर प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये कुठेही एक हळदीच्या शेंगाला सुद्धा बुरशीचं प्रमाण दिसत नाही आपल्याला. मजूरसुद्धा जी हळद करत आहेत ते सुद्धा खूप उत्साहाने हळद काढत आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे का आम्ही यावर्षी जेवढ्या जणांच्या हळदी काढल्या अशी हळदीचा प्लॉट कुठेही त्यांना मिळालं नाही. या प्रकारची हळदीची क्वालिटी आहे. कुठलीही हळद दाखवली ही काय निवडलेली नाही आहे. ही काट्यासाठी मजुरांनी जमा केलेली हळद आहे.